खंडोबा नगरी बाळेत महिलांच्या उद्योजकतेला चालना देणारा आई पर्यटन अंतर्गत व्यावसायिक कर्ज आणि उद्योजक शिबिर गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रातील उद्योजक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं लोकमंगल परिवाराच्या पुढाकारातून पर्यटन संचालनालय, प्रादेशिक पर्यटन कार्यालय पुणे आणि श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आई पर्यटन योजनेअंतर्गत महिला उद्योजकांसाठी व्यावसायिक कर्ज आणि उद्योजक शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या आई पर्यटन योजनेअंतर्गत राबवण्यात येत असून गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे इथं हे शिबिर होणार आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष विनय ढेपे हे भूषवणार असून या प्रसंगी पर्यटन संचालनालय पुणेचे उपसंचालक भरत लांगी, फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाला लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांचं विशेष मार्गदर्शन लाभणार आहे। या शिबिरामध्ये महिलांना पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसाय संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल। विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज नियमित परतफेड केल्यास 12% व्याज परतावा मिळणार आहे। आई पर्यटन योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, साहसी पर्यटन, पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, निवासी न्याहारी, रिसॉर्ट, मोटेल, रेस्टॉरंट, टेंट, ट्री हाऊस, प्रसाद विक्री दुकाने, निर्माल्य व्यवस्थापन, विविध खाद्यपदार्थ विक्री, इव्हेंट मॅनेजमेंट, महिला संचलित कॉमन किचन कॅफे, बेकरी, टूर ऑपरेटर, पर्यटन व्हिला, ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, स्थानिक उत्पादन विक्री केंद्र, उपाहारगृह, फास्ट फूड, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, रिक्षा, बस, चारचाकी, ई वाहने, मेडिकल टुरिझम, वेलनेस सेंटर, आयुर्वेद योग केंद्र, हस्तकला कलाकार, सुव्हेनियर शॉप तसंच कला आणि संस्कृतीशी संबंधित उपक्रम घेण्यात येतील। अधिक माहितीसाठी सागर जाधव, चारुदत्त बिराजदार, साधना डोंगरे, प्रशांत क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन लोकमंगल बँकेच्या वतीनं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी केलं आहे।